हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना. काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं? बरं आहेत ना? झालं का तुमचं जेवण? माझं तर जेवण झालं. थोडा आराम केला भावा बहिणींनं. कसं आहे, गोळ्या चालू आहे त्या मला दवाखान्यातल्या, त्यामुळे थोडासा आराम केला. झोपली, काय भारी झोप लागली. 2 फॅन चालू करून मस्तपैकी निवांत आराम केला. एक व्हिडिओ टाकला होता. तर काय काय फुकण्यांचं काय काय म्हणणं आहे त्याच्यावर म्हणलं बोलावं. आता झोप झाली माझी. झोप झाल्यानंतर ना जी फुकणी असते त्या 4-2 त्यांना बी तोंड द्यावी लागते ती की भाऊ बहिणीनं काय करायचं. तर आता एका फुकणीचं काय म्हणणं आहे, तिला कसं आहे माहिती आहे का, तिला असं झालं की तिला ओरिजिनल बाप लागला नाही तिचा. बरोबर आहे ना? तिला तिचा ओरिजिनल बाप लागला नाही. तिला तिचा म्हणजे तिच्या आईनं मानलेला नवरा फेक बाप तिला लागलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगते, तिच्या आयडीचं असं नाव आहे. काय नाव आहे माहिती आहे का? प्रेम म्हणजे जीवन असं तिच्या आयडीचं नाव आहे. तर त्या फळीला कळलंच असेल मी कुणाला बोलते, ती फळकुटीला. कारण की तिचा दाना आहे का नाही, सारखाच उड्या मारतोय टना टना टना. आता मला काय म्हणते माहिती आहे का? मला म्हणते की हिच्या वाटाण्याचा गोलदाना उडतो या टना टना आणि करतो या फना फना. मला असं म्हणते ती बाजिंदी. तर बाजिंदे, तुझ्या माहितीसाठी सांगते, उन्हाळा आहे, जरा दाना तुझा गार करून घे की फ्रीजमधलं पाणी वतून. हां, फ्रीजमधलं पाणी वत आणि गार कर तुझा दाना. कशाला दुसऱ्याचा दानन चिनन भोकन उडावती या आणि फना फना करायला लावतीस गे पुचाड बाळे. नाही बघायचं तुला व्हिडिओ बघू नकोच ना. तुला काय मी फोर्स केला का काही करण माझं व्हिडिओ बघायचं म्हणून? पण दाना मारायला येतेच आहे का नाही? सगळ्याच्या आधी तर असा अशी चोच तुझ्या दाण्यावर बसते कशी चोच, होय ग फुकन पडे. हा, काय तुझा संबंध आहे ग? तुला व्हिडिओ नाही बघायचा, बघू नकोस. मी काय तुला फोर्स केलाय का काही करण माझा व्हिडिओ बघायचं म्हणून? हा, लय बोलू नको, नाही तर 2 बोकडा येतं माझ्याकडं. तुझ्या दाण्या उड्या मारायला लावीन त्या बोकडांना. तू तिकडं बसले ती पाळले ती मी हो, दिसली का? बारकी आहे ती अजून, तुझी अक्का जिरायची नाही. पण तुझा लय जर फनफना करत असेल तर कसे खाते ती बघ, बघून घेतो. पट्टे ती का तुला? इकडं पाठ आहे, पाठ. राहिले सायली पाठ सुद्धा तुझ्यावर सोडील मी, कळलं का? शिर्डीला खाया टाकलं, पाण्यात दाखवलं भावा बहिणीनं. ही आव्यानं आणलं होतं काल येताना कामावरून गिनीगोल मालकाकडं. मालकाने दिलं होतं त्याच्या गिनीगोल. कारण की गाडी घेऊन गेला ना, तर त्याची गाडी ऐकल्यामुळं माझी स्कूटी घेऊन गेला होता. मग काय गावताला जायला मला जमलंच नाही. गावताला काय मला जायला जमलं नाही, म्हणून तुम्हाला सांगते त्यानं आणलं होतं त्याच्या मालकाकडून गिनीगोल. तर टाकला आता शिर्डीला. बसली जरा, झोपली होती मी. लय गरम होतं या येड्यावालीच गरम होत आहे. गार गार अंग पडतंय मैदान. तर तुझं म्हणणं आहे का नाही, वाटाण्याचा गोलदाना उडतो हिचा फना फना. तर तुझ्या भोकात पाय घातला, ती वाटाणा आणि दाना आणि फुटाणा घे तुझ्या भोकात घालून. चिनपाट खंगळे, तुझ्या दाण्याला बांधला झोका तुझ्या हेलपाटे. आणि मला म्हणते काय मनसंदी होय गे दाणं वाटे.
मला मनसदी म्हणते का होय गाय फुकण पडे तुझा दाना मी हाणला तुझ्या चिलबाट खंगळे. तुला वाटत असेल मी गेल्या म्हणजे मागं जे माझा व्हिडिओ होता मी कुणाला कुणी जरी मला काय बोललं तर मी कुणाला काय बोलत नव्हते ग बसायची. पण तुझा दाना चांगला रंगवीन मी, कळलं का? चांगलं पान खाऊन त्या दाण्यावर थुकेन मी आणि लालझार तुझा हे करीन दाना. त्यामुळं बोलताना आहे ना. आणि पुच्चे तुझी बोलती ना मला तुझ्या फेक बापाने फेक तुला झवून काढलेलं आहे म्हणून फेक आयडी बनवून तू मला हे करतेस कमेंट करते. तुला ओरिजिनल बाप जर तुझ्या मागणं मोहरनं तुझ्या आईवर उडलेला असेल ना तर ओरिजिनल नाव हे कर टाक आणि मग मला कमेंट कर. मग बघ माझी उत्तर तुला अजून बी कशी काय येते ती, कळलं का? हे प्ले काय तुझा दाना उड्या मारतोय का काय उन्हाळ्याचा? उन्हाचा दाना उड्या मारतोय तुझा? जरा गप बसायला लाव तुझ्या दाण्याला, लय उड्या नको मारू म्हणाव. जरा शांत बस, थंडगार हो. हां कशाला लोकांच्या मागं लागतीच? हां कसं तरी माणूस 4 जण व्हिडिओ बनवून हे करतंय जगतंय तर तुला बागवा नाहीच वय? कसं तरीच होतंय वय तुला? हां काय होतंय तुला? काळजाचं पाणी पाणी होतंय काय तुझ्या? बघे फुकण पडे चिनपाट खंगळे तुझा दाना मी तुझा हलावला तुझा. तर भावा बहिणीनं मला काही शिव्या द्यायच्या नाही त्यावर का, पण मला आहे ना काय हे आहे ते आपल्या ते मला तुम्हाला सांगते शिव्या द्यायला मजबूर करते ते. कारण की मला बी त्याच पद्धतीत त्या कमेंट करते ते म्हणून मी मी बी असं व्हिडिओ बनवते. नाही तर मला तर काय हवस नाही आलेली. आता मला काय म्हणते ती माहिती आहे का? आली मनसंदी म्हणजे मी मनसंदी आहे आणि ती कोण आहे? सातगावची सदाफळी. मी मनसंदी आणि ती सातगावची सदाफळी आहे हेप्पल कुटी. आणि तुम्हाला सांगते ती आहे का नाही तिला ओरिजिनल बापाने काढलं नाही, तिला फेक बापाने काढलं म्हणून फेक आयडी बनवून माझ्या नावाच्या घुगऱ्या खाते ती घुगऱ्या असे एक दोन मध्ये व्हिडिओला काय झालं माहिती? व्हिडिओ बंद पडला माझा. काय झालं हे नवीन मोबाईल घेतलाय त्यामुळं काय सिस्टीम एवढं जुळाना झालंय. अजून आहे त्या दोघी तिघी जणी त्यांना पण नक्कीच उत्तर देणार आहे. आणि आमची तर घरी एक आहे आमची तर आहे त्याच माझ्या तर घरची आहे तेच माझ्या महागा हात धुवून लागल्या ती पण तुम्हाला माहितीच आहे ती, बरोबर आहे का नाही? कसं आहे माहिती आहे का? माझा कुणाला त्रास नाही, माझा कुणाला ताप नाही, पण माझ्या महागा आहेत का नाही होऊन हात धुवून लागते ती. मग काय त्यांना होतंय काय कळा नाहीच मला. माझा त्रास कुणालाच नाही किंवा कुणाला 1 रुपयाचा त्रास नाही माझे, किंवा मी काय कुणाला हे करत नाही मागत नाही किंवा मला द्या 4-2 रुपये म्हणून मी घरी आहे कामाला नाही. पण माझा त्रास लय होतो, डोकं सुद्धा किचरलं नाही हो का? हो तर मला म्हणते आली पारुशी. हो तर मी पारुशीच आहे. तुला काय बाय मी पारुशीच आहे. मी नाही आंघोळ केली, तुला दिसतंय का मी आंघोळ केलेली? नाही केली. मी आंघोळ करीन मी न करीन मी पारुशी राहीन ते माझा वैयक्तिक प्रश्न झाला. का तुला काय माझ्यापाशी झोपायला यायचंय? तुला काय माझं मुख घ्यायचे ते? हां घ्यायचेत का तुला माझं मुख? तेवढं सांग. मुख घ्यायचं ते मला माझं? हां मला काय साखर लावून तुला चाटायची का? तूप रोटी लावून तुला चाटायचंय मला? हां चाटणार आहे का तू मला? मी आंघोळ केली किंवा नाही केली? मी करीन आंघोळ 15 दिवस नाहीतर नाही करीन, मनाला वाटेल तेव्हा करीन. तू काय माझी मालकीन झाली का मला सांगायला? झाले का? हे प्रेम म्हणजे जीवन ह्या आयडियाला ह्या सदाफळीला मी सांगते. किती हे असल्या बोचाड्यांना बोलावं तरी तुम्हाला सांगते हाय अशाच बोचाड्या जिथं हे करायचं का नाही दाना हाणायचं तिथं हाणूनच घ्यायचे ते. आणि हाणल्याशिवाय काय ते राहिना तेच. लय घाण सवय काय बायांना खरंच. आलं ह्या उद्या एकतर इतकं गरम होतंय, हवा नाही. 2 फॅन लावून एकतर झोपले होती पण इतकं गरम झालं ना मला काय सांगायचंय. पोरग उठले वाटलं पोरग झोपलं तर ते पण तब्येत बरोबर नाही त्या पोरांची बी. सर्दी खोकला आता इथं दुखण्यानं झालंय माणूस याकळू वाकळू आणि असला दाण्या मारांचा दाना उडतोय दुसऱ्यांच्या मागं चिनपट्यांचा. शिर्डी चांगली जोगावली. 2-4 दिवस झालं काय 15 दिवस तुम्हाला सांगते त्याच्यावर काही ध्यानच नव्हतं माझं. म्हणजे चांगलं वाया दुखल्यामुळं
मी आजार होते ना. माशी बसते तोटावर. हवा नाही हवा, हवा नाही हवा, कसलीच हवा नाही. हे प्रभू जगन्नाथम प्रेमानंदम. आव्या आला होता घरी जेवायला, जेवून गेला. गेला कावाला त्यो. काय करायचं, काम केल्याशिवाय मार्ग नाही आपल्याला. माझ्या कामाचं लय कोड पडतं बाया. जाबळ यायला लागले, मी आजारी पडली तेव्हा लक्ष जाबळ यायची येत नव्हती. मला ते ह्याचा प्रॉब्लेम झाला ना, लिव्हरचं काय त्याला म्हणते, पित्तशाही का असं काहीतरी असतं त्याचा. बाय चिनपाटे, बाय दानाडे. अजून कमेंट केल्यावर अजून मी व्हिडिओ बनवणार. बाय बाय. तुझा दाना हल्ला तुझा. मध्येच व्हिडिओला काय झालं माहिती, व्हिडिओ बंद पडला माझा. काय झालं, ही नवीन मोबाईल घेतला त्यामुळं काय सिस्टीम एवढं जुळाना झालंय. अजून आहेत त्या दोघी तिघी जणी, त्यांना पण नक्कीच उत्तर देणार आहे. आणि आमची तर घरी एक आहे, आमची तर आहे त्याच, माझ्या तर घरची आहे तेच माझ्या महागा हात धुवून लागल्या. ती पण तुम्हाला माहितीच आहे ती, बरोबर आहे का नाही. कसं आहे माहिती आहे का, माझा कुणाला त्रास नाही, माझा कुणाला ताप नाही, पण माझ्या महागा आहेत का नाही होऊन हात धुवून लागते ती. मग काय त्यांना होतंय काय कळा नाहीच मला. माझा त्रास कुणालाच नाही, तो कुणाला एका रुपयाचा त्रास नाही माझे, किंवा मी काय कुणाला हे करत नाही, मागत नाही किंवा मला द्या 4-2 रुपये म्हणून मी घरी आहे कामाला नाही. पण माझा त्रास लय होतो, डोकं सुद्धा किचरलं नाही हो का. हो तर मला म्हणते आली पारुशी. हो तर मी पारुशीच आहे, तुला काय बाय, मी पारुशीच आहे. मी नाही आंघोळ केली, तुला दिसतंय का मी आंघोळ केलेली नाही केली. मी आंघोळ करीन, मी न करीन, मी पारुशी राहीन, ते माझा वैयक्तिक प्रश्न झाला. का तुला काय माझ्यापाशी झोपायला यायचंय, तुला काय माझं मुख घ्यायचे ते, हा घ्यायचेत का तुला माझं मुख, तेवढं सांग. मुख घ्यायचं ते मला माझं, हा मला काय साखर लावून तुला चाटायची का, तूप रोटी लावून तुला चाटायचंय मला, हा चाटणार आहे का तू मला. मी आंघोळ केली किंवा नाही केली, मी करीन आंघोळ 15 दिवस, नाहीतर नाही करीन, मनाला वाटेल तेव्हा करीन. तू काय माझी मालकीन झाली का मला सांगायला, झाले का हे काय. प्रेम म्हणजे जीवन, ह्या आयडियाला, ह्या सदाफळीला मी सांगते. किती हे असल्या बोचाड्यांना बोलावं तरी तुम्हाला सांगते, हाय अशाच बोचाड्या जिथं हे करायचं का नाही, दाना हाणायचं तिथं हाणूनच घेते ते. आणि हाणल्याशिवाय काय ते राहणार तेच. लय घाण सवय काय काय बायांना खरंच. झालं ह्या उन्हाने. एकतर मला एकतर इतकं गरम होतंय, हवा नाही, 2 फॅन लावून एकतर झोपले होती, पण इतकं गरम झालं ना मला काय सांगायचंय. पोरग उठले वाटलं, पोरग झोपलं तर ते पण तब्येत बरोबर नाही त्या पोराची बी. सर्दी खोकला आता इथं दुखण्यानं झालंय. माणूस याकळू वाकळू आणि असला दाण्या मारांचा दाना उडतोय दुसऱ्याच्या माग चिनपट्यांचा. शिर्डी चांगली जोगावली. 2-4 दिवस झालं, काय 15 दिवस तुम्हाला सांगते त्याच्यावर काही ध्यानच नव्हतं माझं. म्हणजे चांगलं माझ्या दुखल्यामुळं मी आजार होते ना. माशी बसते तोटावर. हवा नाही हवा, हवा नाही हवा, कसलीच हवा नाही. हे प्रभू जगन्नाथम प्रेमानंदम. आव्या आला होता घरी जेवायला, जेवून गेला. गेला कावाला त्यो. काय करायचं, काम केल्याशिवाय मार्ग नाही आपल्याला.
माझ्या कामाचं लय कोड पडतं बाया. जांभळ्या यायला लागले. मी आजारी पडली तेव्हा लक्ष जांभळ्या यायची येत नव्हती. मला ते ह्याचा प्रॉब्लेम झाला ना, लिव्हरचं काय त्याला म्हणते, पित्तशाही का असं काहीतरी असतं त्याचा. बाय.